नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अनिल कोळेकर ॲग्रो एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजचा टॉपिक आहे हरभरा पिकातील मर रोग नियंत्रण. तर शेतकरी बंधूंनो, बरेच शेतकऱ्यांची समस्या आहे की आमच्या शेतामधील हरभरा पीक हे कूज व्हायला लागली किंवा मर लागायला लागली. तर शेतकरी बंधूंनो, याच्यासाठी असे बरेचसे उपाय आहेत की जेणेकरून आपल्या पिकामध्ये मर रोग हा येणारच नाही किंवा कूज आपल्या लागणारच नाही किंवा ज्याला फ्युजेरियम विल्ट म्हणतो आपण, ती लागणार नाही. तर याच्यासाठी बरेचसे उपाययोजना आहेत. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिले म्हणजे आपण एक तर उच्च प्रतीचे बियाणे आपण निवडले पाहिजे. बियाणे पेरते वेळेस आपण अ, बुरशीनाशक आणि कीटकनाशक याची बीज प्रक्रिया चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. तसेच आपण ज्यावेळेस हरभरा 20 ते 25 दिवसाचा होतो, त्या टायमिंगमध्ये आपल्याला एक तर चांगल्या बुरशीनाशकाची आवश्यकता असते. मग त्याच्यामध्ये ॲलिएट आहे, रोको आहे, रेडोमिल गोल्ड आहे, टॉपमोस्ट आहे. या अशा प्रकारच्या चांगल्या बुरशीनाशकाची आपण फवारणी केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला मर रोग नियंत्रण लवकरात लवकर मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे हरभरा पिकांमध्ये पाण्याचं नियोजन म्हणतो, आपण याच्यासाठी स्पेशल एक व्हिडिओ बनवणारच आहोत. पण तरी पाण्याचं नियोजन आपण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. जास्त पाणी झालं तरी पण आपण हरभरा हे याच्यामध्ये कूज लागलेले दिसते. तसेच पाण्याचं प्रमाण ज्या ठिकाणी जमिनीमध्ये साचून राहते, तर त्या ठिकाणी पण जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मुळकूज हा प्रकार दिसून येतो किंवा फ्युजेरियम विल्ट म्हणतो आपण, हा दिसून येतो. तर शेतकरी बंधूंना आपण चांगल्या प्रतीचे बुरशीनाशक हरभऱ्यामध्ये वापरणं गरजेचं आहे. तसेच वेळोवेळी आपण त्याला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर पण सप्लाय करणं गरजेचं आहे. आणि खत नियोजन याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहोत. पण याच्यामध्ये आपण जी मर रोग आहे यावर हे टॉपिक आहे. त्याच्यामुळं मर रोगाचं नियंत्रण आपण अशा पद्धतीने करू शकतो. धन्यवाद.